शिवलीला क्रिकेट क्लब कुंभवडे या संघाचा हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर फटका, फटका मात्र फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक झेल घेतोय का, आणि तू घे मी घे करता करता झेल मात्र झालाय. सुंदर झेल टिपलाय तो. अक्षय याने सुंदर झेल टिपलाय आणि मोठा मासा मात्र गळाला फसवलाय आनंदा उर्फ बुम बुम माटा याने. संग्रामला मात्र नाराज होऊन माघारी परतावं लागेल. एक चांगला फटका खेळवता संग्राम, मात्र वेगापुढे संग्रामचं काही चाललं नाहीये आणि संग्रामला आपला भोपळा न फोडता परत माघारी जावं लागतंय. सुंदर कॅच घेतली ते 30 यार्ड सर्कल मध्ये. अक्षय याने आपल्या संघासाठी एक मोठा खेळाडू बाद केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अक्षय याचं. आणि आता मात्र संग्रामची जागा घेतोय तो. सुरेश घोसाळकर आणि एक हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. पाहूया किती धावा मिळते या फटक्यावरती. पहिली धाव कंप्लीट केली आहे आणि धाव संख्येचा श्रीगणेश झालाय तो सिंगलने. आता मात्र कृष्णा गुरव सह्याद्री 11 जुगाई संघाचा तडाखेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा गुरव सामना करेल तो बुम बुम माटे याचा. सुंदर असा फटका खेळून काढलाय, ग्राउंडेड फटका. पाहूया किती धाव मिळत आहे फटक्यावरती. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते कृष्णा याला. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते डीप मध्ये. धाव संख्येत 1 नंबर धाव संख्या होती ती 2 धावा. पुन्हा एकदा आनंदा टू सुरेश. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र उसळी न घेता खाली राहिलाय आणि निर्धाव असा चेंडू असेल हा. पुन्हा एकदा एक फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा फसताना दिसतोय. थोडस सुरेशला आपल्या बॅटच्या स्पीडवरती थोडस नियंत्रण आणावं लागेल. पुन्हा एकदा सुरेश सज्ज. आनंदा टू सुरेश. एक चांगला फटका ऑफ सेशनने आणि चेंडू मात्र जाईल गॅप मध्ये आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि ग्राउंडेड फटका सुरेशच्या बॅटमधून. सुंदर फटकेबाजी. धावसंख्येत मात्र 4 ने वर धावसंख्या होईल 6 धावा. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. एक चांगलं षटक हाताळलंय आनंदाने आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं. संग्रामला माघारी पाठवलंय आणि एक कमी धावा देऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे खूप कमी धावा आहेत आणि चांगलं षटक टाकलंय ते आनंदाने आपल्या संघासाठी. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. अनिकेत माने.
पंच सामना सुरू करायचा आहे. परशुराम टू कृष्णा. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण परशुरामच्या गतीसमोर कृष्णाचं काही चाललं नाहीये आणि चेंडू मात्र जाईल निर्धाव. चांगली सुरुवात केली परशुरामने आपल्या संघासाठी. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो तो परशुराम. परशुराम टू कृष्णा. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारलाय कृष्णा याने चालत येऊन आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार आणि एससीएचा सलामी देणारा षटकार पाहायला मिळतो कृष्णा गुरव्याच्या बॅट मधून. कृष्णाने आता मात्र आपली खेळी दाखवायला सुरुवात केली या मॅच मध्ये. सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला कृष्णा गुरव्याच्या बॅट मधून. धावसंख्येत मात्र 6 वर धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. पाहूया चेंडूवरती किती धाव मिळतात आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या मिळेल ते 4. धावसंख्येमध्ये 4 ने वर धावसंख्या होती ती 16. बॅक टू बॅक षटकार आणि चौकार कृष्णाच्या बॅट मधून पाहायला मिळतात आपल्याला इकडे. सुंदर फटकेबाजी करतोय कृष्णा आपल्या संघासाठी. आता कृष्णा मात्र कुठेतरी परशुरामला बॅकफुट वरती टाकताना दिसतोय. पाहूया परशुराम पुढच्या चेंडूवरती कमबॅक करतोय का. पुन्हा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा. बीमर पद्धतीचा चेंडू आणि धावसंख्येत मात्र 5 ने भर होईल. आता धावसंख्या आता मात्र कुठेतरी गती लागली आहे. धावसंख्या होती ती 21. कृष्णाने मात्र आपला आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली हळूहळू. पुन्हा एकदा एक उंच टोळलेला चेंडू पाहूया कितपत लांबी घेतोय आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार आणि खणखणीत असा षटकार. धावसंख्येत 6 ने वर धावसंख्या होती ती 27. कृष्णा मात्र आता कुठेतरी परशुरामचा पुरेपूर समाचार घेताना आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार 2 चौकार कृष्णाच्या बॅट मधून. आता मात्र परशुरामने आपल्या वेगाने बीट केले कृष्णा याला. थोडीशी उसळी घेतली चेंडूने आणि तितका चांगला वेग असल्यामुळे हा चेंडू निर्धाव होतोय. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि आता या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27. एक गडी बाद 27 धावा. 12 चेंडू 27 धावा झाल्यात ते सह्याद्री 11 जुगाई संघाच्या. चांगली फटकेबाजी दाखवली कृष्णाने या षटकामध्ये. आणि आता मात्र सुभाष चाळके एक चांगला व्हेरिएशन वाला चेंडू पाहायला मिळतो तो सुभाष कडून आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात केली सुभाषने आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक हाताळतोय सुभाष चाळके. एक हलक्या हाताने खेळून काढलेला फटका सुरेश मार्फत आणि धावसंख्येत मात्र 1 नेच भर होईल. धावसंख्या होते ती 28. 2 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा कृष्णा नावाचं वादळ सुभाष समोर. पाहूया कोण कोणावरती भारी पडतोय. आणि एक खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कृष्णा आणि सुरेश मध्ये आणि धावसंख्या मात्र इथे मिळेल 2.
स्ट्राईक वरती जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय तो कृष्णा. आपल्या संघासाठी जास्त धावा कमवायच्या म्हटलं तर कृष्णाला जास्त वेळ स्ट्राईक वरती उभं राहावं लागेल. पुन्हा एकदा सुभाष टू कृष्णा, पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये चेंडू आणि तितकाच चांगला खेळून काढलाय तो आणि मिडॉनच्या दिशेने एक मोठा फटका, मोठा षटकार पाहायला मिळतो ते कृष्णा गुरव याच्या बॅट मधून. आता मात्र कृष्णा आपला रूप आणि रंग दाखवतोय सुभाष चाळके समोर. फुलटॉस वरती पुरेपूर प्रहार करतोय तो कृष्णा गुरव. धाव संख्येत मात्र 6 धाव संख्या होईल 36. पुन्हा एकदा थोडस व्हेरिएशन आणि चेंडू मात्र कृष्णाला काही समजला नाही. कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्या सुभाष तर्फे. एक षटकार आल्यानंतर एक चांगला चेंडू टाकणं हे कितपत चांगलं असतं एका गोलंदाजासाठी हे दाखवून देतो सुभाष. पाहूया पुन्हा एकदा सुभाष टू कृष्णा, पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक सुंदर झेल घेतली आहे इकडे रमेशने. एक सुंदर झेल घेतली रमेशने. चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवले ते शिवला क्रिकेट क्लब कुंभवडे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. संग्रामचा झेल, त्यानंतर कृष्णाचा झेल. आता कृष्णाची जागा घेतो तो सुनील. पाहूया सुनील आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतोय शेवटच्या षटकामध्ये. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 36, 2 गडी बाद. 12च्या सरासरीने चाललाय तो सह्याद्री 11 येळवण जुगाई संघ. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळेल तो दत्ताराम. दत्ताराम टू सुरेश, शफल करून मारण्याचा प्रयत्न आणि एक फुलटॉस मध्ये चेंडू. आणि आता मात्र समालोचन कक्षाला नमन करणारा षटकार इथे पाहायला मिळाला सुरेश घोसाळकर यांच्या बॅट मधून. का आतापर्यंत मी शांत होतो आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये सुरेशने आक्रमक पवित्रा धारण केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून दाखवून दिलाय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र गतीने बीट झालेत ते सुरेश घोसाळकर. थोडस कमबॅक करतायत दत्ताराम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि तितका सुंदर फटका आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण परशुराम मार्फत आणि झेल मात्र सुटलाय तो सुरेश घोसाळकर यांचा. आणि 2 धावा मिळतील या एका चुकीमुळे. आता पाहूया ही चूक कितपत मोठी ठरते कुंभवडे संघासाठी. पुन्हा एकदा दत्ताराम टू सुरेश घोसाळकर, पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि ऑफ साइड तितकाच चांगला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार आणि सुंदरसा षटकार पाहायला मिळतोय सुरेश घोसाळकर यांच्या बॅट मधून. माफ करा, चौकार. पुन्हा एकदा दत्ताराम टू सुरेश घोसाळकर, पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळून काढलाय. पाहूया या फटक्यावर किती धावा मिळतात. आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगलं फेकी म्हणावी लागेल ते आनंद याची. आणि 2 धावा काढण्यात यश सुरेश आणि सुनील या जोडीला. धावसंख्येत मात्र 2 भर धावसंख्या होते ती 50. पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार आणि खणखणीत असा चौकार. चांगली एंड केलाय तो सुरेश घोसाळकर याने या इनिंगचा. आणि धावसंख्येत मात्र 4 ने भरलेली धावसंख्या होते ती 54. 55 धावांचं एक मोठं असं आव्हान ठेवलं ते सह्याद्री 11 येळवण जुगाई संघाने शिवला क्रिकेट क्लब कुंभवडे संघासमोर.
24 चेंडू 55 धावा. एक 43 ला पुढील इनिंगचा पहिला चेंडू पडेल. SKC धुमकवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. संग्राम कुरके यांनी कृपया टॉस करून घ्यायचा आहे यापुढील होणाऱ्या सामन्याचा. पंचावन्न धावांचं लक्ष आहे. 24 बॉल मध्ये 55 धावा बनवायच्यात खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. लक्ष कठीण आहे, अशक्य नाही या क्रिकेटमध्ये. पहिला बॉल कमालीचा, बॅटचा आतलं एज लागलं होतं, इनसाइड एज तुम्ही पाहिलं. पहिला बॉल डॉट. संग्राम डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल कमालीचा. पंचावन्न धावांचं लक्ष. कृष्णा गुरवची बॅटिंग आपण पाहिली पाठीमागच्या इनिंग मध्ये. कमी गतीने हा बॉल टाकला. आपण पाहतोय चकवा देणारा बॉल होता. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. कृष्णा आणि सुरेशने फिनिशिंग टच डावाला दिले. कृष्णाने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. संग्राम स्वस्तात माघारी परतल्यावरती यावेळेस मात्र कमालीचा फटका आपण पाहतोय. हेलिकॉप्टर पुण्यात बॉल टाकला होता आणि त्यावरती मात्र केले आक्रमण. षटकार ठोकलाय. षटकार आपण पाहतोय या ठिकाणी. संग्राम यांच्यावरती आक्रमण केलं. हेलिकॉप्टर शॉट तुम्ही पाहिला. कमालीचं एक्झिक्युशन तुम्हाला पाहायला मिळालं. 7 धावा धावपलकावरती दत्ताराम यांच्या बॅटमधून षटकार आलाय. कमी गतीने हा बॉल टाकलाय. इथे मात्र चकवा दिलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगलं पुनरागमन केलंय. ही खासियत आहे संग्राम डाकरे. कटर टाकण्यामध्ये मास्टर माइंड आहेत. अष्टपैलू खेळाडू संग्राम डाकरे, बेस्ट ॲथलेटिक्स संघाचे.
हा देखील बॉल कमालीचा आपण पाहतोय, सरळ जाऊन डोक्यावरती आदळलाय आणि लगेच संग्रामने सॉरी देखील म्हटलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाव इट्स कंकशन टेस्ट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कंकशन टेस्ट मध्ये बऱ्याच वेळा खेळाडूच्या समोरून त्याला डायरेक्शन म्हणजे बॉलचा इम्पॅक्ट त्याच्या ब्रेन पर्यंत झालाय की नाही यासाठी कंकशन टेस्ट तुम्ही पाहता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याच्या वेळेस खेळाडूच्या डोक्यावरती बॉल आदळतो त्यावेळेस कंकशन टेस्ट तुम्ही पाहता. आणखीन एक बॉल कमालीचा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत केवळ 8. 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 47 धावा. लक्ष थोडस कठीण परंतु अशक्य नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. 10 विकेट तुमच्या हातामध्ये आहेत आणि दोन्ही फलंदाज खूप अटॅकिंग फलंदाज आहेत. दत्ताराम असेल किंवा मग परशुराम असेल. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि ती त्यांची ओळख आहे. आक्रमकता ही दोन्ही फलंदाजांची ओळख आहे. परंतु इथं तुम्हाला 18 बॉल मध्ये 47 धावा बनवायच्यात. 18 बॉल 47 धावा. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 8 आणि पहिल्या राऊंडचं क्रिकेट सध्या मैदानावरती सुरू आहे. आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे पहिल्या राऊंडचा. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील दाखल झालेत. फलंदाजीसाठी दत्ताराम. इथे मात्र हवेत बॉल. संधी आहे आणि सेल टिपला गेला. इथे विकेट आपण पाहतोय. सागर होते तिथे बॉलच्या खाली. चांगला सेल पाहायला मिळाला. थँक्यू. नवीन फलंदाज सुभाष मैदानावरती आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल सुभाषला देखील. इथे देखील बॉल हवेत आहे. ओहो पोहोचले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. गोलंदाज स्वतः बॉलच्या जवळ पोहोचले. एक चांगला झेल आपण पाहतोय. रिले कॅच तुम्ही पाहिला. रिले कॅच कठीण असतात. तुम्ही आता जी मॅच सुरू आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया त्याच्यामध्ये देखील एक रिले कॅच पाहिला स्लिप कॉर्डन मध्ये. परंतु रिले कॅच खूप कठीण असतात टिपणं. त्यासाठी ग्रेट अँटिसिपेशन जरुरी आहे आणि ते पाहायला मिळालं. 8 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 36 चौकार आपण पाहिले आणि 25 एक षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फुलोलेनचा हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग दी कार्पेट बॉल गेला होता. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. अलॉंग दी कार्पेट आपण पाहिला बॉल गेलेला. 9 धावा आहेत. इथे देखील आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. कृष्णा गुरव स्वतः प्रयत्न करतायत परंतु बॉल पडलाय नो मॅन्स लँड झोन मध्ये. कॉल तर केला होता. कॉलिंग महत्वाचं. सेल पकडण्यासाठी इथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. 11 लॉस ऑफ द 2 विकेट नाव.
24 षटकार आणि 36 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत. कमी गतीने हा बॉल टाकला, ड्रिफ्ट होत गेला. फलंदाजाच्या दिशेने बॉल आपण पाहतो, ही गोष्ट गरजेची आहे. गोलंदाजीमध्ये तुमच्या विविधता असणं, व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. व्हेरिएशन इथे पाहायला मिळत आहे. पहिला बॉल, इट्स वाईड नाव, इट्स वाईड. अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स. लॉंग ऑन रिझनला बॉलला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज पोहोचलेत क्रीजमध्ये सुरक्षित. 2 धावा इथे असतील. थोडंसं फंबल आणि एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये झालंय. क्रिकेट आहे आणि तिथे या गोष्टी मात्र जास्त मायने ठेवत नाही. 12 बॉलमध्ये 41 धाब्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी शिवालिक स्पोर्ट कुंभवडे संघाला त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सह्याद्री 11 चुकाई. या 2 संघांमध्ये ही मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. 1 सेकंदापूर्वीच सांगितलं, आता मी विसरलो. इक्वेशन मी सांगतो परत एकदा. 12 बॉलमध्ये 41 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 41 धावा, 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12-41. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा मिळतील अतिशय आरामात. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 11 बॉल मध्ये 39 धाब्यांची आवश्यकता अजून देखील आहे. 11 बॉल 39 धावा. हाफ ट्रॅकर होता, इथे मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं. आता मात्र 10 बॉल मध्ये 39 धावा. मोरल डाऊन न होऊन देणं हे खूप गरजेचं आहे शिवलीला स्पोर्ट कुंभवडे संघासाठी. 10 मध्ये 39 पाहिजेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने आक्रमण तर केलंय यज्जी, त्यांच्याकडून झाली आहे चूक. बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार, आवश्यकता होती या षटकाराची आणि षटकार आलाय. हा तर गोलंदाजासोबत गोलीगत धोका झाला क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजी प्रतिक्रिया काही अशी होती, बुक्की टेंगुल आणू का तुला, तशी प्रतिक्रिया होती गोलंदाजी. परंतु गोलंदाजासोबत गोलीगत धोका झालेला आपण पाहिला, तो क्षेत्ररक्षकाने केला. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेत बॉल पॉइंट रिजनला. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा अतिशय आरामात पूर्ण देखील होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24. झापूक झुपूक वाजल्यामुळे मला ते आठवलं. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 31 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, हाफ वॉली, आणि त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. 1 मोर सिक्सर.
34 धावा धावपलकावरती, 7 मध्ये 25 अजून देखील पाहिजेत आनंदा मैदानावरती. आणि खूप चांगली कामगिरी ते करतायत आनंद आणि परशुराम हे जोडी मैदानावरती. यावेळेस हवेत बॉल, इथे संधी आहे आणि आनंदा माघारी जातील. खूप महत्वाची विकेट सह्याद्री 11 जुगाई संघासाठी. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावेंची आवश्यकता असेल 25. संतोष आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. परशुराम अजून देखील मैदानावरती आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. स्टेप आउट तर झालेत. हवेत बॉल, ओहो, सेल टिपलाय आणि परशुराम देखील माघारी परततील. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम शिवलीला स्पोर्ट कुंभवडे संघाला. त्यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप मध्ये बॉल, संकेत वायकुळ आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना इंटरचेक्ट केलं दोघांना बॉलने आणि मिड विकेटची सीमारेषा गाठली. चौकार. चौतीस धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ द 4 विकेट. डोक्यावरती हा बॉल आदळलाय आपण पाहतोय. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. सह्याद्री 11 जुगाई. आपला टाइम संपलाय. धावपलकावरती धावा आहेत 35. हवेत बॉल आहे. हा टेनिसचा बॉल आहे आणि हा आउट ऑफ द पार्क आहे. वाईडिस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आला षटकार. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. आणखी एक बॉल टॉट. टायमिंग जर तुमचं प्रॉपर झालं टेनिस बॉल सोबत तर षटकार मारणं खूप कठीण काम नाहीये, परंतु इट्स गेम ऑफ टायमिंग. 1 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल वाईड पंचाने घोषित केला. इट्स एक्स्ट्राज नाव. 42 धावा धावपलकावरती 1 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील अंतिम बॉल वरती प्रहार केलाय. हा षटकार विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये इम्पॅक्ट टाकणार नाहीये. षटकार तर आलाय. एक निसटता विजय इथे देखील मिळालाय. सह्याद्री 11 जुगाई संघाला 6 धाव्यांनी या सामन्यामध्ये विजय